याला म्हणजे नित्य, जी वस्तू नित्य असते, शाश्वत असते, तीच वस्तू सत्य असते. जी नित्य असते, जिचा कधीच नाश नसतो, ती वस्तू नित्य असते, ती सत्य वस्तू असते. सत्य उत्पन्न होणारी आणि नाश पावणारी वस्तू सत्य कधीच नसते, नाही का? ती वस्तू जी कालानं देशानं सीमित होते, परिच्छिन्न होते, ती वस्तू सत्य नसते. परिच्छिन्न म्हणजे संकुचित, म्हणजे कालानं आणि देशानं. कालानं देशानं म्हणजे काय? मग तुम्ही केवढे आहात? तुम्हाला तुमच्या असण्याला, अस्तित्वाला मर्यादाच नाही. आकाशापेक्षा सुद्धा तुमचं स्वरूप व्यापक आहे. तुम्ही आकाशाचे साक्षी आहात, आकाशाचं अधिष्ठान आहात. ऐसा म्हणून काय म्हटलेले पा, हे समजते श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतरा भाऊ, भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी. हे सम ऐसा प्रतीती काय, ऐसा हे समजते श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रस ओतला भाऊ. म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञान, तोच ज्ञानी आहे. हे समजतं आता वासुदेव आहे हे सुद्धा कळणं, हे सांगितले. हे समजते वासुदेव, हे अज्ञानाला कधी कळत नसतं, ही कळून घ्यावं लागतं. हे समजते वासुदेव म्हटल्यानंतर मग तो बायको पुढे गेला का, तो म्हणतो ही सुद्धा कशी आहे, देवताच नाही का? जय जगदंबे पूर्ण कदंबे, नाही का? जय जगदंबे पूर्ण कदंबे, तुझं मी फुलोरा वाय. मग काय करतो, तिचीच पूजा सुरू करतो तो, आणि तिच्यातून कधी बाहेर पडता येत नाही. काय सांगत होतो तुम्हाला, तर विवेक सांगितला, नाही का? असा विवेक त्याच्या बुद्धीमध्ये असतो. आणि विवेक हे जबरदस्त साधन आहे. तुम्हाला सांगतो, विवेक आणि वैराग्यासारखं साधनच नाही. ज्याचं विवेक आणि वैराग्य प्रभावी, अत्यंत प्रभावी झालेला आहे, तो सुखाला प्राप्त होतो, दुःखाच्या नाशातून सुटका होतो, स्वरूपाला त्याची लवकर प्राप्ती होते. ज्याचा जो विवेक आहे. मग आता वैराग्य, विवेक ज्याला आहे ना, आणि परमार्थामध्ये ज्याला विवेक करता आला नाही, त्याला कधीच परमार्थ सफल होत नाही. त्याला जोपर्यंत अति विवेक नाही, विवेक नाही. म्हणून विवेक, ज्याच्या जसं युद्धामध्ये अगदी काय म्हटलेलं आहे, भयंकर युद्ध चालू आहे, अशा त्या भयंकर युद्धामध्ये ज्याच्या हातामध्ये तलवार नाही आणि ढाल नाही, त्याला तिथं लढणं कामाचं नाही. केवळ त्याला कसं आहे, जखमी होऊन दुःख भोगणं एवढं त्याच्या हातामध्ये आहे. बरोबर आहे का? ज्याची ढाल भक्कम आहे, तलवार भक्कम आहे, आणि असा तो योद्धा चांगला उत्तम प्रशिक्षित आहे. जसं आपल्याला आपल्या बुद्धीला प्रशिक्षित करायचं आहे, अध्यात्म ज्ञानाचे धडे बुद्धीला द्यायचे आहेत, नाही का? अध्यात्म ज्ञानाचे याच्याकरता रात्रंदिवस चिंतन करायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण रात्रंदिवस चिंतन कोण करत नाही? संसारिक माणसं करत नाहीत रात्रंदिवस चिंतन. रात्रीचे 2 वाजता उठतात, तंबाखू खातात आणि बसतात, हात उडणार, आज झालं तेच झालं. त्यांनी त्या फार वाटोळं करून टाकलं. म्हणलं काही खरं राहिलं, यांनी फार वाटोळं केलं. म्हटलं माझं काही खरं. बरं, बायकोही ऐकत नाही. म्हणलं तिला तरी काय करा, फार डोकं फोडायची फळी आली ती पुढे, ती पण ऐकत नाही. मग रात्री गप्पा काय, रात्रंदिवस चिंतन चालतं संसारिक माणसाचं. संसारिक माणसाचं चिंतन दुःखाला आणि बंधाला कारण होतं. त्यानं किती चिंतन करू द्या, त्यानं किती मोठी भरारी जरी घेतली, तुला सांगतो, त्यानं किती मोठी भरारी घेतली, मुंगीनं किती उंच उडी मारली, तरी ते काय छतावर जाऊन पोहोचू शकत नाही. तसं आज्ञानाने किती मोठ्या आज्ञाने सांगतो तुम्हाला, ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही तो आज्ञानीच. ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही, स्वरूपाचं ज्ञान नाही, त्याला आज्ञानीच म्हटलेलं आहे. आणि तो जगात किती जरी मूर्ख असला, पण ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, त्याला जगात त्याला जरी विचारलं काय रे सोन्याचा भाव काय, त्याने सांगितलं 550 रुपये तोळा आहे. हा जगाच्या दृष्टीनं काय झाला, बाद झाला. जगाच्या दृष्टीनं बाद झाला. तर त्याला सगळं नाशवंत आहे, काल्पनिक आहे, दुःख रूप आहे, सत्य नाही, असा त्याच्या बुद्धीचा पक्का निश्चय. आणि त्या निश्चयामुळं काय होतं, ते आलं तरी आणि गेलं तरी त्याला एवढीशी सुद्धा त्याला इच्छा तिथं नसते. त्याला एवढीशी इच्छा नसते. आलं तरी सुख नाही, गेलं तरी दुःख नाही.
आणि इह आता पहा एका व्याख्या आहे, इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाची इच्छा, याला वैराग्य म्हणतात. ध्यानात आलं का? कशापासून? इथपासून तर ब्रह्मलोकापर्यंत, इथपासून तर ब्रह्मलोकापर्यंत जे अनुकूल प्रतिकूल भोग नाहीत बरं का. अनुकूल प्रतिकूल भोगात खोकला आला, मला खोकला नको. गरिबी आली, गरिबी नको. लय वाईट काळ आला, वाईट काळ नको. म्हणजे याचा त्याग नाही. चांगल्या काळात हत्ती दाराशी आला, हत्तीचा त्याग करायचा आहे. दाराशी कसं आहे, गरिबी आहे किंवा शिळे भाकरी आहेत, शिळे भाकरीचा त्याग नाही, मिष्टान्नाचा त्याग करतो. त्याला काय म्हटलेलं आहे? वैराग्य म्हटलेलं आहे. अनुकूल मानलेल्या ज्या गोष्टी जीवाला इंद्रियांना चांगल्या वाटतात त्याच त्याला नकोशा वाटतात. परंतु आता त्याचे पुढचं तुम्हाला सांगतो, ज्ञानी काय करतो, त्याच्यात असतो पण त्यातला नसतो. कसा असतो? संसारी असावी असूनी नसावे, भजन करावे ओळखीला हरी धन्य तो संसारी. किती आमदार कसाही जरी असला तरी तो सायकलवर फिरण का? खासदार किती जरी कसाही असला सायकलवर फिरण का? नाही का? फिरणार नाही. तसं ओळखीला हरी धन्य तो संसारी. ओळखीला देव ओळखला, नुसता ओळखला म्हणजे खऱ्या अर्थानं ओळखला. ओळखीला हरी धन्य तो संसारी. भाग्यवान काय शब्द येते. आणि मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. त्याच्या घरी सिद्धी पाणी भरीत असतात, त्याच्या घरी सिद्धी पाणी भरीत असतात नसतात. परंतु सिद्धी लावी पिशन कोणत्या पोशी नेले राजे अंशे पान काय. काय आता इतकं सुंदर विषय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की ज्ञाना इतकं मोठं जगामध्ये काहीच नाही हो. संत आणि ज्ञान याच्यासारखं मोठं काहीच नाही. आणि काय सांगू, कशा काय सांगू, विषय चालला होता आपला. हा असू द्या. तर पाहता म्हणजे असो, तर तो कसा आहे, तो असतो आज्ञानित असतो. ज्याला ब्रह्मज्ञान नाही तो आज्ञानित असतो. आणि त्याने किती ज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या तरी त्याचं दुःख काही संपत नाही आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती त्याला होत नाही. किती ज्ञानाच्या गोष्टी करू द्या पण ते शेवटी काय आहे, मूर्खानं फार किती गप्पा मारल्या, मूर्खानं लय गप्पा मारल्या तर त्या शहाणपण किती असेल नाही का. शहाणपण काय असेल का? मग किती मूर्ख म्हणजे एक शहाण होय नाही. तसं मग आता काय सांगायचं आहे, तर ते अज्ञानच. मग आता विषय पहा. म्हणून आता आपला विषय काय चालला होता, विवेक सांगितला तुम्हाला, बरोबर आहे ना. हा विवेक सांगितला, नंतर वैराग्य सांगायचं राहिलं. वैराग्य सांगायचं राहिलं. तो वैराग्य असा आहे पहा, तो वैराग्य अंगाला राख लावून फिरायचं नाही. जनक राजाचं वैराग्य कसं होतं, जनक राजाचं वैराग्य राज्य भोगाचं होतं. जनक राजाचं वैराग्य कसं होतं, राज्य भोगाचं वैराग्य होतं नाही का. त्यानंतर त्यांचं आपलं जनक राजाचं शुकाचार्याचं वैराग्य कसं होतं, कडकडीत वैराग्य, अंगाला राखीशिवाय त्यांना काही मिळालं नाही. असं शुकाचार्यांचं शुकासारखे पूर्ण वैराग्य त्यांचे. आणि वशिष्ठा परिज्ञान रामदासांचं. मग आपण पाहिलं ते काय नाव त्यांचं, रंगनाथ स्वामी. रंगनाथ स्वामीचं चरित्र पाहिलं ना, सांगितलं मी तुम्हाला मागे. इतकं श्रीमंत प्रारब्ध त्यांचं होतं, भोगाचं राजविलासाचं प्रारब्ध होतं. आणि त्यामुळं परंतु इतके त्यांनी किती जरी नाही म्हटलं, तुम्हाला आठवतं का ते. आणि शिवाजी महाराजांनी पाहिलं तर ते नील घोड्यावर बसलेली, भरजरी वस्त्र परिधान केलेली, डोक्याला मंजिल बांधलेला नाही का, आणि पंच हत्यार बरोबर. आणि तो नीलवर्ण घोडा होता. नीलवर्ण साधा सुद्धा घोडा नव्हता, तो नीलवर्ण घोडा, भरजरी वस्त्र, उंची अशी ते वस्त्र आणि भारी भारी अलंकार, पंच हत्यार, असं त्यांचं वैभव असायचे. आणि त्याच्यामध्ये ते कीर्तन करायचे. प्रारब्धच तसं होतं, काय करणार त्याला. बरं ते नाही नको म्हटले तरी त्यांना ते चालून यायचं. मग शिवाजी महाराजांनी पाहिलं, म्हटले हे दिंडी चाललेली होती, कोणाकडे चाललेली होती, शिवाजी महाराजांकडे निघाली होती नाही का. शिवाजी महाराजांकडे निघाली होती. आणि शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, यांना साधू म्हणावं तर राजविलासी थाट, सरदारी थाट, यांचं वागणं सरदारी आहे, पंच हत्यार धारण करणं, घोड्यावर फिरणं. यांना साधू म्हणावं तर
सरदारी थाट, राजविलासी थाट. बरं, यांना जर जर राजा म्हणावं, सरदार म्हणावं, तर भोवती साधूंचा घराणा, सगळे भोवती दाढीवाले, अर्ध्या कपड्यावाले, कोण कसे कोण कसे, एकही जवळ त्याच्यामध्ये सगळे कसे होते, सगळे नाही का साधू होते, सगळे साधू होते. आणि म्हणून त्याला प्राणी एक विचार त्यांच्या मनामध्ये आला, रंगनाथ स्वामी. त्यांना विचार, हे कोण रंगनाथ स्वामी? त्यांना शिवाजी महाराजांना तिटकार आला त्यांचा. कुठं समर्थांचं वैराग्य म्हटली आणि कुठे या रंगनाथ स्वामीचा थाट म्हणजे शिवाजी महाराज त्यांच्या नादी लागले. पुढचं मी चरित्र सांगत नाही, नाही का. शिवाजी महाराजांना काय निर्माण झाला, तिटकारा निर्माण झाला त्यांच्याबद्दल. काय राजविलासी भोग आहेत, नाही का, राजविलासी भोग आहेत. कल्याणला असं झालं होतं, खास एवढा मोठे कल्याण होते. कल्याणला सुद्धा असं वाटलं का ह्या ढोंगी आणि आपले समर्थ उगीच्याच्या नादी लागले. परंतु ज्ञानी हा ज्ञानाला ओळखतो, अज्ञानी ज्ञानाला कधी ओळखू शकत नाही. मग रंगनाथ स्वामींना कोणी ओळखलं तर समर्थाने ओळखलं होतं. म्हणून समर्थ ते अत्यंत प्रेमानं जीवाभावानं वागत होते, अत्यंत जीवाभावानं. कारण ओळखलं होतं ही तर कडकडीत राजविलासी जरी थाट असला, भरजरी वस्त्र जरी असली, सुवर्णाचे रत्नजरीत अलंकार जरी असले, तरी पूर्णपणे अनासक्त आहे. काय आहे, वैराग्य, कडकडीत वैराग्य यांच्या ठिकाणी आहे. पण बाकी लोकांना कुठे पडतं. कल्याणला सुद्धा, कल्याण म्हटला तर समर्थांनी सांगितलं, अरे कल्याण, त्या रंगोबाची फार दिवस गाठ पडले नाही, त्याची फार आठवण येते रे. त्या कल्याणी तोंडच फिरवलं. कारण रंगोबाचं नाव काढलं ना, काय त्या स्वामीला रंगोबाचं, अरे ते असं झाले, कधी त्याला एकदा भेटेन रे, फार ओढ लागली, त्यांनी तोंडच फिरवलं. काय अशी मजा येते. मग कल्याण ओळखलं का, कल्याणनी नाही ओळखलं, नाही का. मग आता पुढचा थोडासा 1 मिनिटातच सांगतो पुढचा विषय. मग चल आपण असं करू, मला रंगोबाची तीव्र आठवण झाली, आपण त्याला भेटू. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, तर तिकडून रंगोबा घोड्यावर बसून येत होते. पाहिलं का, म्हणले देव कशी इच्छा पूर्ण करतो, मला त्याची आठवण झाली होती आणि तो नेमका आला, नाही का. आणि दोघांची गाठ पडली. आणि बरं झालं म्हटले, रंगोबाची गाठ पडली, बरे झाले. अरे एवढा मोठा ईश्वरनिष्ठ भक्त मला भेटला. तो त्या कल्याणी तो वाकडे तिकडून तोड केला. त्याला रागाला म्हटला, काय या समर्थांना करावं म्हटलं. हा कोण राजविलासी थाट भोगणारा, हातामध्ये अंगठ्या, 10 बोटामध्ये 10 अंगठ्या, आणि तो असा मंदिर बांधलेला, पंचहात्यार, घोड्यावर बसून आलेला, उंची वस्त्र, आणि समर्थांचं एवढं. कल्याणला असा राग आला, समर्थांचाच राग आला. मग कल्याण त्यांनी ठरवलं, आता असं करू आपण, हे रंगोबा तुम्ही परमार्थाच्या गोष्टी करता, ज्ञानाच्या गोष्टी करता, पण तुमचा अजून मोह नष्ट झालेला नाही. ज्ञानाच्या गोष्टी करता, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करता, वैराग्याचं ज्ञानाचं तर असं असतं, आणि तरी तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी करता. ही नाटकं कशाला चोरा पाहिजेत. कल्याण हे घे सगळे यांचे काढून. रंगोबाचं आज आपण पाहू ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान किती ज्ञानाच्या गोष्टी करतो ना, पाहू याचं ज्ञान कुठपर्यंत उड्या मारता येते. समर्थ म्हटले त्याची सगळी वस्त्र काढून घेतली, समर्थांची, आपलं रंगोबांची सगळी वस्त्र काढून घेतली, अंगाची भरजरी वस्त्र, अलंकार काढून घेतले, फक्त एका अंगाला लंगोटी ठेवली. चैत्राचं ऊन, कडकडीत ऊन होतं, नाही का, माळरान होतं तिथं. आणि त्या तापलेल्या दगडावर सांगितले, रंगोबा इकडे बसे नाही, त्या दगडावर बसायचं, आम्ही येईपर्यंत, आम्ही भिक्षा घेऊन येतो, मग आपण जेवण करू, तोपर्यंत तू इथं बस, इथून हलायचं नाही. सगळी वस्त्र घेतली. आता समर्थांना माहितच होती. रघुबा आता त्या कल्याणला आता बरं वाटलं जरा, आज म्हणला बरं झालं, आता याची चांगली जिरण म्हटलं. आता खडक तापला काही याला कळून म्हटलं कसं काय, अंगावरची वस्त्र नाहीत, काही नाही, पण ते कसे होते, स्थिर. एवढी अंगावर वस्त्र होती तर तेवढीच स्थिती, आणि सगळी वस्त्र हीन केलं तरी ती स्थिती होती. आणि मग ते गेले, तर तेवढ्यामध्ये काय झालं, हे गेले आता समर्थांना सगळं माहित होतं, नाही का. आणि तेवढ्यामध्ये कोण आलं, तर रामचंद्र पंत अमात्य, शिवाजी महाराजांचे उजवे हात, सगळ्या राज्याचा कारभार ते पाहत होते, रामचंद्र पंत अमात्य. आणि मग त्यावेळेला तिथं आले, आणि त्यांचे ते गुरु होते रंगनाथ स्वामी.
कोणाचे? रामचंद्रपंत आमात्य त्यांचे गुरु. मग त्यांनी म्हटले आपल्या श्री गुरु इथं एवढ्या कडकडीत, एवढ्या कडक उन्हात आणि दगडावर बसलेले आणि वस्त्रहीन. त्याला फार गडबड आलं. त्याने सांगितलं की एवढा लवाजमा होता, हत्ती घोडे सगळा लवाजमा. त्यांनी लगेच रामचंद्र आमात्यांनी आजचा दौरा आपला कॅन्सल, आता काय करायचं, सगळ्यात या मार्गावर राऊट्या टाका, हत्ती घोडे बांधा आणि सगळं स्वयंपाकाची व्यवस्थित तयारी करा, सगळं कॅन्सल. आणि रंगनाथ स्वामींच्या करता एक सुंदर तंबू टोकून द्या. नाही का? आणि मग काय केलं, तिथं हत्ती घोडे सगळं अगदी म्हणजे पान, त्याला राजनगरीचं वैभव त्याला आलं. त्या माळरानाला हत्ती काय, घोडे काय, राहुट्या काय, आणि सगळं तिकडं अगदी सुंदर अशा प्रकारचं वातावरण. आणि त्या रंगनाथ स्वामी करता एक तंबू, सुंदर तंबू ठोकला आणि त्यामध्ये गाद्या टाकल्या, गिरट्या टाकल्या, पडदे सोडली आणि त्यांना अशी वस्त्र राजभर, पुन्हा भरजरी वस्त्र त्यांना चळवली, उंची उंची अलंकार त्यांना घातले. नाही का? सुंदर. आणि उच्च अशा आसन उभारलं, फुलांच्या माळा जिकडे तिकडं सोडलेल्या, आणि तिथं त्यांना बसले. वरच उत्तम उत्तम अशा प्रकारची फळं तिथं ठेवलेली. पाहिलं सगळी झालं का नाही? म्हणजे प्रारब्ध कसं असतं पहा. रंगनाथ स्वामींनी सगळं टाकून दिलं तरी पण ते वैभव त्यांना स्वतःहून प्राप्त झालं. प्रारब्ध होतं ना. तिकडून कल्याण आला. समर्थ आले, म्हटलं अरे कल्याण मग आता आपण काहीच नव्हतं रे मार्गावर, इथं तर सगळे झालं. हा आपला रंगोबा कुठे गेला असं म्हटलं, आता याच्यात काय रंगोबाचा कुठे तपास लागायचा म्हटलं. नाही का? तरी पण म्हटलं येऊ आपण त्या खडकाजवळ, तिथं रंगोबा कुठेतरी बसला असेल. कल्याण पाहिलं, कल्याण पाहिलं, म्हणजे सर आपण रंगोबाची गाडी घेऊ. तर रंगोबाच्या अंगावर तोच थाट. या कल्याणाच म्हटलं डोकं फिरायचं लक्षणे. म्हटलं लय सुंदर चरित्र आहे, अजून लय प्रसंग असे कितीतरी प्रसंग नाही का महात्म्याच्या जीवनामध्ये. म्हणजे ही आसक्ती, सामान्य ज्ञानी सुद्धा वैभवात राहतो. तो पाण्यामध्ये कमळ जसं असतं, तो किती वैभवात जरी असला तरी वैभव त्याला स्पर्श करत नाही. आणि तो किती दुःखामध्ये, दारिद्र्यात जरी असला तरी ते दारिद्र्य आणि दुःखही त्याला स्पर्श करत नाही. तो कमळपत्रासारखा असतो. तुम्ही आम्ही त्याला, कोणी त्याला आसक्त म्हणा, कोणी त्याला सुखी म्हणा, कोणी दुःखी म्हणा, कोणी काही म्हणा, त्याला त्याचं हे नसतं. म्हणून आता एक काय सांगितलं, म्हणजे प्रारब्ध कर्म. आणि हे प्रारब्ध कर्म अटळ असतं. मी तुम्हाला सांगतो, एखाद्याचं कर्म कसं असतं, भोगाचं असतं, श्रीमंतीचं असतं. समर्थांचं कर्म प्रारब्ध कसं होतं, त्यागाचं होतं. नाही का? आणि म्हणून आता वैराग्य, विवेक तुम्हाला सांगितला, विवेकाचं महत्व कळलं का? आता वैराग्य. आता वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे तर सगळं काही दुःख रूपाने काल्पनिक आहे, अनित्य आहे. या दृढ विचारानं त्याचा असा निश्चय बुद्धीचा झालेला असतो का याची त्याला कसलीही इच्छा राहत नाही. कारण जे त्याच्या बुद्धीमध्ये, देहामध्ये नकशकांत परमात्मा ज्ञान रूपानं, आनंद रूपानं भरलेला असतो. आणि सभाई अभ्यंतरी अवघा जिकडे तिकडे त्याला कसं असतं, ते ब्रह्म स्वरूप जिकडे तिकडे त्याला भरलेलं असतं. आणि त्यामुळं तुम्ही सांगा, तुमच्या पुढे एक जर अमृताचं ताट मांडलं, अमृताचं ताट मांडलं तुमच्या पुढं, आणि एक दुसरं कशाचं ताट मांडलं, विषाचं ताट मांडलं किंवा गुळवणे मांडलं, तुम्ही काय घ्याल तिथं? गुळवणी घ्याल का अमृत घ्याल? काय घ्याल तुम्ही? परमार्थ साधन करायचं म्हणजे काय करायचं? आता आपण सगळे प्रबोधवाली माणसं आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपण देव कधी भेटेल, मी सुखी कधी होईल, आत्मज्ञानी कधी होईल, ब्रह्मरूप कधी होईल, याचा विचार करण्यापेक्षा माझ्या ठिकाणी विवेक कधी निर्माण होईल, माझ्या ठिकाणी वैराग्य कधी निर्माण होईल, याची काय करायची आहे, याचं साधन आयुष्यभर करायचं आहे. ज्ञानाची, मला मी ब्रह्मज्ञान कधी होईल, देवाची कृपा कधी होईल, ब्रह्मज्ञान कधी होईल, देवाची कृपा कधी होईल, असं म्हणतो जो विचार करतो, किंवा नुसतं साधन करून राहिलाय, डोळे झाकून साधन करणारा सुद्धा ब्रह्मज्ञानाची आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते. उपयोग आहे का काय त्याचा? आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते. तर दळते 2 तास झाले आणि कुत्र येते खाऊन जाते, पीठ खाऊन जाते, कधी भाकरी व्हायच्या. तसं साधन करतो, परंतु विवेक आणि वैराग्याच्या अभावी ते साधन काय होते, व्यर्थ जाते. म्हणून काय करायचं काय आहे, तर विवेक आणि वैराग्यानं युक्त जो होतो
विवेक आणि वैराग्याने युक्त जो होतो, मग तो म्हणतो माझं आयुष्य कशा करता येतं, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता आयुष्य आहे. माझं एवढं आयुष्य फुकट गेलं, एवढं आयुष्य उरलेलं आहे, आता मी काय करू, कसं करू. या 10,000 रुपये पगार आहे, सगळा पगार असाच गेला. आता तो म्हणतो 500 रुपये उरलेत, आता 500 रुपयात महिना कसा घालू. बरोबर आहे का नाही. 500 रुपयामध्ये महिना मी कसा घालू अशी त्याला चिंता निर्माण होते. मग तशा प्रकारे त्याची जी चिंता, तशाच प्रकारे जो साधक असतो, तो साधक काय म्हणतो, उरलेल्या आयुष्यात मी विवेक आणि वैराग्य कसं संपादन करू. त्याला वेड लागलं पाहिजे, ध्यास लागला पाहिजे, छंद लागला पाहिजे. मग मी सांगितलं संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता. अज्ञानी संसाराची इच्छा करतो. अज्ञानी म्हणजे ज्याला ह्या जगातलं सत्य कळलेलं नाही, हीच कळलेलं नाही, नाश कळलेला नाही, सुख कळलेलं नाही, दुःख कळलेलं नाही, म्हणजे जो पूर्णपणे आंधळाचे, मूर्खचे आणि अज्ञानीच आहे. अज्ञानी काय करणार, तुम्हाला सांगतो, घातच करणार ना. आणि म्हणून तो काय करतो, बरं तो स्वतःचा किती तो घात करतो, कोट्यावधी कल्पाचा दुःख आहे. तुम्हाला सांगतो, अज्ञानी काय करतो, पुढच्या दुःखाच्या गाड्याच भरून राहतो, दुःखाची व्यवस्था करून राहतो, यापेक्षा वेगळं काही करत नाही. त्याचे सगळे प्रयत्न स्वतःला खड्ड्यात घालण्यासाठीच असतात. वरून जर तो शहाणपणाच्या मोठेपणाच्या गप्पा गोष्टी जरी करीत असला तरी त्याचे प्रत्येक पाऊल त्याला खड्ड्यात घालणार असतं, दुःख देणार असतं भविष्य काळात. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, काय सांगतो आता, हा तर संसार असा जो आहे ना, तर ज्ञानाला तो संसार करतो, परंतु तो थोड्या दिवसामध्ये मी आयुष्य हे विवेक आणि वैराग्य कसं प्राप्त करू. याच्याकरता मी सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगतोय मी, काय याच्याकरता सत्यता कळून घ्यावी लागते. आणि दृढ निश्चयानं जो तळमळतो, रात्रंदिवस प्रयत्न करतो, नाही का, मग सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, मग अवघाची सुकर पोषी जन्मीचे दुःख विसरशी, चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती राणो राण, नाही का. आणि म्हणून आता काय सांगितलं, असं विवेक आणि वैराग्य संपन्न व्हायचं आहे. आणि तर ते नसताना ब्रह्मज्ञानाचं चिंतन करीत बसला तर तुम्ही मला सांगा, तुम्ही सांगा, ब्रह्मज्ञानाचं चिंतन कसं ठरतं, व्यर्थ ठरतं. विवेक वैराग्याशिवाय व्यर्थ ठरतं. मग आता असो, हे विषय कळला ना. मग आता कर्माचा विषय, मग संसार सांगितला, आता कर्म सांगायचं राहिलं. संसार असा करा की जो बंध निर्माण करणार नाही आणि तुमच्या मोक्षाला कारण होईल. मग कसाही संसार करा, आमचा शास्त्राचं आमचं काही म्हणणं नाही. आता कर्म सांगतो तुम्हाला. कर्म तर मनुष्य टाकू शकत नाही, संसारही टाकू शकत नाही. जी गोष्ट टाकताच येत नाही ती टाकायची भाषा तरी कशाला करायची. मग तो करायचा कसा, हाच विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. बरोबर आहे ना. तोच विषय समजून घ्यायचा. संसार टाकू शकत नाही, कर्म टाकू शकत नाही, टाकण्याची भाषा आणि टाकण्याचा विचार व्यर्थ. मग तो कसा करायचा हीच युक्ती समजून घ्यायची आहे आपण. तर ती काय युक्ती सांगितलेली आहे, तर जे कर्म आहे तर ते असं कर्म करा की जे कर्म तुमच्या मोक्षाला कारण होईल, बंधाला कारण होणार नाही. कसं कर, कोणतंही कर्म करा, कसंही करा, आमचं म्हणणं नाही का. मग ते कर्म कसं करा तर तुमच्या परम सुखाला कारण होईल, तुमच्या मोक्षाला कारण होईल, तुम्हाला दुःखापासून कायमचं सोडविल. आणि अशा त्या काय आहे, अत्यंत ज्ञानवान तेजस्वी अशा त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देईल. आणि तुम्ही जन्मजन्मीचे सुखी व्हाल. असं कर्म करा, मग काही करा, नाही का. मग काही करा, मग तुम्ही दिवसभर झोपा काढा, नाही का, किंवा दिवसभर काय करा, भोगात राहा, बायका पोराच्या उड्या मारून काम करा. त्याने जर तुमचं परमकरण होत असेल तर संत शास्त्र तुम्हाला कशाला विरोध करतील. कसंही करा, फक्त काय करा, तर असं कर्म करा की ते कर्म तुम्हाला अडकवणार नाही.
आपला अडकवलं. एक दृष्टांत. तर तो दृष्टांत असा, तो कुंभार होता आणि त्या कुंभार जो गाढव होती आणि तो ती कुंभार ती गाढवं विकायला गेला. तर सगळी गाढवं विकली, आता एकच गाढवं राहिलं. बरोबर आहे ना, चांगला दृष्टांत बरं का. तरी सगळी गाढवं विकली. आता कुंभार म्हटला आता हे गाढव एक गाढव विकायचं राहिले. पण गिराईक म्हणला चला तेवढं ते गिराईक आलं. तर कुंभार त्याला काय म्हणला, अरे मला नफा झालेला आहे, आता एकच गाढव राहिले, तुला काय द्यायचं असेल तेवढे पैसे दे आणि गाढव घे. बरं का, काय म्हटलं, तुला काय द्यायचं असेल ते दे, नाही का, कारण मला नफा झालेला आहे, हे फुकट दिलं तरी माझा तोटा नाही, मग तुला काय द्यायचं ते गाढव घे म्हटलं. एकच गाढव राहिले. तर तो चोखंदळ होता, तो शहाणा होता, तो मूर्ख नव्हता. तो म्हटला फुकट येऊन विकत त्याचा प्रश्न नाही, विकतचा फुकटचा प्रश्न नाही, मी याची परीक्षा घेईल, परीक्षा घेईल याची, आणि ते माझ्या परीक्षेला उतरलं तरच मी काय करेन त्याला घेईन, नाही का, परीक्षा करेन म्हटलं मी त्याची. बरं म्हटलं घेऊन जा, नाही का, घेऊन जा म्हटलं. मग तर त्यानं ते काय केलं, गाढव नेलं आपल्या घरी घेऊन गेला. आणि घरीची बाकीची गाढव होती ना, तर ते कोणत्या गाढवाजवळ जाऊन बसलं, जे एकदम खट्याळ गाढव होतं ना, जे कामचुकार आणि खट्याळ, अशा गाढवाजवळ जाऊन ते ताबडतोब बसलं. जी चांगली गाढव होती, प्रामाणिक होती, विचारी होती, कष्टाळू होती, गुणवान होती, त्यांच्याजवळ ते गेलं नाही. ते कोणत्या गाढवाजवळ जाऊन बसलं, खट्याळ गाढवाजवळ जाऊन बसलं. याने ओळखलं याची जात कोणती आहे, ओळखलं का नाही, बरोबर आहे ना. खट्याळ गाढव कोणत्या गाढवाकडे जातं, चांगलं गाढव कोणत्या गाढवाकडे जातं, बरोबर आहे ना. आणि मग म्हटलं दुसऱ्या दिवशी, बाबा हे तुझं तुला घेऊन टाक, मला फुकट सुद्धा नको, कारण मी ओळखलं, नाही का. हे काय केलं आणखी, आमची चांगली गाढवं बिघडून टाकायची काम, दुसरं तर काही करणार नाही, चांगलं दुसरं तर काही करणार नाही, पण जी चांगली गाढवं चांगले काम करतात ना त्याला बिघडून टाकायचं, दुसरं तर काही त्याला करता येणार नाही, म्हणून हे मला फुकट सुद्धा नको. त्यांनी सांगितला, पण मी थोडीशी दुरुस्ती अशा पद्धतीने केली, नाही का. त्यानंतर राधिकानं सुंदर दृष्टांत सांगितलं. काय झालं राधिकानं, घोड्याचा एक घोडा 1000चा, एक घोडा 2000चा, नाही का. तुम्हाला 1000चा घोडा 2000चा घोडा कसा काय म्हटला, हा जो 2000चा घोडा आहे ना, हा 1 तासात मुंबईला जातो, आणि हा काय करतो 4 तासात मुंबईला जातो, नाही का. याची किंमत काय म्हणे, हा 1 तासात मुंबई आणि दुसरा 4 तास मुंबईला. आम्हाला इथे चांगलं 1 तासात मुंबई, 1000 रुपये जातील म्हटलं, 1 तासात मुंबई, घोडा घेऊन टाकलं, नाही का. पण आता म्हटलं आता मुंबईला निघ, त्याला फार आता आनंद झाला. आता 1 तास मुंबई निघाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तो घोडा उठायलाच, नाही का. 4 दिवस वाट पाहिली, शेवटी म्हटलं मालकाकडे गेला, म्हटलं काय रे तू असं, म्हटलं मी तुला म्हटलं ना काय त्याच्या मनात आलं तर, मनात आलं तर 1 तासात मुंबई, नाही तर ते उठायचं नाही. तसं आपल्या मनात आलं तर, नाही का, मनात नाही आलं तर काहीच नाही, मनात आलं तर चांगलं आहे. म्हणजे दृष्टांत रंगून सांगणं फार महत्वाचं आहे बरं का. आणि तो आपण दृष्टांताचे काही काही शब्द काही असतात ना, वळणं पॉइंट्स, ते जर सांगले तर तो दृष्टांत काय करतो, पकड घेतो. आता पहा आपलं हे